Good morning student. Today we are going to learn 4th standard English subject 23 number lesson computers. Okay, last videos we learned know some hard words from this lesson. Now today I will explain this lesson, so listen carefully. So open the textbook page number 51, see the first paragraph. You have learned the mathematical operation of addition, subtraction, multiplication and division. You can do sums which involve any one or more of these operations. You may also solve complicated sums which involve all of these operations. You can calculate the answer quickly if you use tables, but sometimes it is necessary to carry out very complicated calculations that involve very large number. At such times, mistakes are bound to occur in the calculation. Then you waste a lot of time checking and rechecking your answers. How can we avoid these errors and wastage of time? Now listen, you have learned no mathematical operation of addition, subtraction, multiplication and division. ओके, जेव्हा आपण शिकतो म्हणजे मॅथमॅटिकल जे ऑपरेशन्स आहेत, ॲडिशन असो, सबस्ट्रॅक्शन असो, मल्टिप्लिकेशन असो किंवा डिव्हिजन, यू कॅन डू सम्स विच इन्व्हॉल्व एनी वन ऑर मोर दिज ऑपरेशन. आपण एक अंकी किंवा दोन अंकी संख्येचं ऑपरेशन लगेच करू शकतो. बट यू मे ऑल्सो सॉल्व कॉम्प्लिकेटेड सम विच इन्व्हॉल्व ऑल ऑफ दिज ऑपरेशन. परंतु जे कॉम्प्लिकेटेड वगैरे सम्स वगैरे आहेत ते ऑपरेशन करताना आपण यू कॅन कॅल्क्युलेट द आन्सर क्विकली इफ यू यूज टेबल. जर तुमचे टेबल बाहट असेल तर आपण कॅल्क्युलेशन पटकन करू शकतो. बट समटाइम्स इट इज नेसेसरी टू कॅरी आउट व्हेरी कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन दॅट इन्व्हॉल्व व्हेरी लार्ज नंबर. परंतु काय वेळेस काय होतं, जिथं मोठी संख्या असते तिथे कॅल्क्युलेशन वगैरे करताना आपल्याला काय येतो, प्रॉब्लेम येतो. ॲट सच टाईम मिस्टेक आर बॉन्ड टू ऑकर इन द कॅल्क्युलेशन. देन यू वेस्ट अ लॉट ऑफ टाईम checking and rechecking your answer. How can we avoid these errors and wastage of time? आता पहा, at such time mistake are bound to occur in the calculation. आपली काय होते, कॅल्क्युलेशन वगैरे करताना मिस्टेक होते. then you waste a lot of time checking and rechecking your answer. आणि आपण काय करतो, चेकिंग आणि रिचेकिंग करण्यामध्ये आपला टाईम घालवतो. हाऊ कॅन वी अवॉइड these errors and wastage of times? आता पहा, हाऊ कॅन वी अवॉइड दिस इरर अँड वेस्टेज ऑफ टाईम. मग अशा पद्धतीने आपला जर वेळ जाऊ नये असं जर वाटत असेल तर आपण काय करू शकतो. सी, अ कॉम्प्युटर इज अ मशीन दॅट इज ॲन आन्सर टू ऑल दीज प्रॉब्लेम्स. अँड दिस इज द सोल्युशन ऑफ वॉट, अ कम्प्युटर. ओके, अ कम्प्युटर इज अ मशीन नो दॅट इज ॲन आन्सर टू ऑल दीज प्रॉब्लेम्स. आणि कम्प्युटर हे मशीन आहे ना, आणि त्याच्यावरती एकच पर्याय आहे की इज ॲन आन्सर टू ऑल दीज प्रॉब्लेम्स. म्हणजे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती कम्प्युटर हे आन्सर आहे. कम्प्युटर कॅन सॉल्व प्रॉब्लेम्स अँड कॅरी आउट द मोस्ट डिफिकल्ट कॅल्क्युलेशन्स विथ अमेझिंग स्पीड अँड ॲक्युरेसी. कम्प्युटर्स कॅन सॉल्व प्रॉब्लेम्स, ओके, अँड कॅरी आउट द मोस्ट डिफिकल्ट कॅल्क्युलेशन विथ अमेझिंग स्पीड अँड ॲक्युरेसी. आता पहा, कॉम्प्युटर काय आहे, computers can solve problems and carry out the most difficult calculation. कम्प्युटर हे काय करता, प्रॉब्लेम्स वगैरे सॉल्व करतात. जे मोस्ट डिफिकल्ट जर कॅल्क्युलेशन असेल तर ते पटकन सॉल्व ही करू शकतो. नाव लिसन, सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. कम्प्युटर कॅन डू सेव्हरल अदर थिंग्स बिसाइड कॅरिंग आउट कॅल्क्युलेशन. In fact, there are few things that a modern computer is not able to do. Now listen, computers can do several other things, okay, besides carrying out calculation. आता कम्प्युटर अनेक गोष्टी करू शकतो. In fact, there are the few things that a modern computer is not able to do. जरी मॉडर्न कम्प्युटर जरी आत्ता उपलब्ध नसेल तर कम्प्युटर हे अनेक गोष्टी करू शकतो. पहा, computers have memory. दॅट इज दे कॅन स्टोअर अ लॉट ऑफ डाटा और इन्फॉर्मेशन. कम्प्युटरला काय असते, मेमरी असते. त्याच्यामुळे अनेक डाटा जो आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे हे साठवून ठेवू शकतं. दे कॅन कीप वर्ड्स, पिक्चर्स अँड साऊंड इन देअर मेमरी अँड गिव यू द इन्फॉर्मेशन विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ
सेकंड व्हेन यू नीड इट. आता पहा, त्याच्यामध्ये जे वर्ड्स आहेत किंवा पिक्चर्स आहेत किंवा साऊंड आहे, ही मेमरी ते काय करतं किंवा इन्फॉर्मेशन जे आहे ते व्यवस्थित त्याचा डाटा जर आपल्याला सेकंड टाईमला हवा असेल तर तोही मिळू शकतो. पहा, कम्प्युटर कॅन प्रोसेस द डाटा और द इन्फॉर्मेशन अकॉर्डिंग टू द इंस्ट्रक्शन गिवन टू देम. Computers can process the data or the information according to the instructions given to them. A modern computer can follow thousands of instructions within a fraction of a speed. Now listen, computers can process the data or information according to the instruction given to them. आता कम्प्युटर जे आहे ज्या पद्धतीने सांगितल्या पद्धतीने काय करू शकतो, कम्प्युटर्स कॅन प्रोसेस द डाटा और इन्फॉर्मेशन अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन. म्हणजे कम्प्युटर हे जे आहे त्याच्यामधलं डाटा आणि इन्फॉर्मेशन हे काय करू शकतं, जसे आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो त्या पद्धतीने ते सेव्ह करून ठेवतं. पहा, अ मॉडर्न कम्प्युटर कॅन फॉलो थाउजंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन. आता जे मॉडर्न कम्प्युटर्स आहेत, ओके, ते अनेक पद्धतीचे काय देतात, इन्स्ट्रक्शन विदिन अ फ्रॅक्शन ऑफ a second. A modern computer can follow thousands of instruction within a fraction of a second. आता जे मॉडर्न कम्प्युटर वगैरे जे आहे, ओके, फॉलो थाउजंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन विथिन अ फ्रॅक्शन. अशा अनेक थाउजंड्स इन्स्ट्रक्शन जे आहेत ते सेकंड टाईमला काय करू शकतो, देऊ शकतो. जो डाटा आहे, ओके, तो आपल्याला सेकंड टाईमला कम्प्युटरमध्ये मिळू शकतो. ओनली द इन्स्ट्रक्शन हॅव टू बी गिवन इन अ लँग्वेज दॅट द कम्प्युटर अंडरस्टँड. फक्त आपल्याला त्या कम्प्युटरला जी लँग्वेज समजते त्या लँग्वेजमध्ये त्यांना काय इन्स्ट्रक्शन द्यायची गरज आहे. अ सेट ऑफ कोड इन्स्ट्रक्शन रिटन फॉर अ कम्प्युटर इज नोन ॲज अ प्रोग्राम. आता जेव्हा इन्स्ट्रक्शन वगैरे द्यायचे आहे तेव्हा सेट कोड नंबर हा त्याला काय करायचा, देऊन ठेवायचा, म्हणजे आपल्याला पटकन ती इन्फॉर्मेशन मिळेल ह्या हेतूने. रायटिंग अ कम्प्युटर प्रोग्राम इज अ स्पेशलाइज्ड टास्क. आता पहा, रायटिंग अ कम्प्युटर प्रोग्राम. आता रायटिंग जे कम्प्युटर प्रोग्राम आहे हा स्पेशलाइज्ड असतो त्या टास्कमध्ये. नाव लिसन, a computer on its own does not make judgment about the instruction given to it. It follows the instruction blindly. Okay, that is why the instruction have to be written very, very carefully. The instruction must cover every step involved in an operation. If you miss a step, the computer will not correct it. Now listen, a computer on its own does not make judgment, okay, about the instruction given to it. आता कम्प्युटर जे आहे ते स्वतः जजमेंट करून इन्स्ट्रक्शन वगैरे घेऊ शकत नाही. इट फॉलो द इन्स्ट्रक्शन ब्लाइंडली. ओके, तो काय करतो, डोळे झाकून ज्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तो फॉलो करतो. दॅट इज वाय द इन्स्ट्रक्शन हॅव टू बी रिटन व्हेरी, व्हेरी केअरफुली. आणि त्याचमुळे ज्या इन्स्ट्रक्शन आहेत ते देणं कसं आहे, गरजेचं आहे, म्हणजे काळजीपूर्वक देणं कसं आहे, गरजेचं आहे. द इन्स्ट्रक्शन मस्ट कवर एव्हरी स्टेप इन्व्हॉल्व इन ॲन ऑपरेशन. द इन्स्ट्रक्शन्स मस्ट कवर एव्हरी स्टेप इन्व्हॉल्व इन ॲन ऑपरेशन. आता पहा, जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, द इन्स्ट्रक्शन मस्ट कवर एव्हरी स्टेप इन्व्हॉल्व इन ॲन ऑपरेशन. प्रत्येक स्टेपला इन्स्ट्रक्शन देणं गरजेचं असतं. इफ यू मिस अ स्टेप द कम्प्युटर विल नॉट करेक्ट इट. आता तुम्ही जर एखादी स्टेप मिस केली तर कम्प्युटर ते करेक्ट करू शकत नाही. वन हॅज टू थिंक केअरफुली टू इमॅजिन एव्हरी स्टेप इन्व्हॉल्व इन एनी task. Let us see if we can imagine all the steps involved in a simple task. Suppose mother has asked you to buy vegetables. You have to divide this task into smaller ones. Now listen, one has to think carefully to imagine. Okay, one has
think carefully to imagine every step involved in any task. Okay, let us see if we can imagine all the steps involved in a simple task. Suppose mother has asked you to buy vegetable. You have to divide this task into smaller ones. See here, one has to think carefully to imagine every step involved in any task. आता पहा, काळजीपूर्वक आपण ती स्टेप काय केली पाहिजे, त्या कम्प्युटरला दिली पाहिजे. लेट अस सी इफ यू कॅन इमॅजिन ऑल द स्टेप इन्व्हॉल्व इन अ सिम्पल टास्क. आता जर जे इन्स्ट्रक्शन वगैरे द्यायचे आहेत इमॅजिन करा. जर त्या स्टेप आपल्याला काय करायचे असतील, द्यायचे असतील, तर ते आपण सिम्पल टास्कमध्ये एकत्र कशा पद्धतीने देऊ शकतो. सपोज मदर हॅज आस्क यू टू बाय व्हेजिटेबल्स. जर सपोज आपल्याला आईने काय सांगितलं, व्हेजिटेबल्स आणायला सांगितले, भाज्या वगैरे आणायला, तर कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन द्या. यू हॅव टू डिसाइडेड धिस टास्क इन टू स्मॉलर वन्स. मग ते जे इन्स्ट्रक्शन आहे ते स्मॉलर टास्कमध्ये आपण देऊ शकतो. सी गोईंग टू द ग्रीन ग्रॉसर शॉप. गोईंग टू द ग्रीन ग्रॉसर शॉप. जर ग्रीन ग्रॉसर शॉपमध्ये आपल्याला जायचं असेल तर कशा पद्धतीने सूचना दिल्या पाहिजेत, इन्स्ट्रक्शन दिल्या पाहिजेत, हे खाली पहा. गोईंग टू द ग्रीन ग्रॉसर शॉप, पिकिंग अप द व्हेजिटेबल you want and paying for them, coming back home. Okay, then you have to subdivide this task into smaller ones. For examples here means going to the green grocer shop. Going to the green grocer shop, आपल्याला आता कुठं जायचं आहे, ग्रीन ग्रॉसरच्या शॉपमध्ये जायचं आहे. पिकिंग अप द व्हेजिटेबल्स यू वॉन्ट अँड पेईंग फॉर देम. आता पहा, व्हेजिटेबल्स वगैरे आपल्याला उचलायचे आहेत आणि त्याचे काय करायचे, पैसे द्यायचे आहेत. कमिंग बॅक होम, घरी परत यायचं आहे. देन यू हॅव टू डिवायडेड दिस टास्क इन टू स्मॉलर वन्स. आणि जर हे जे टास्क आहे ते स्मॉलर वन्समध्ये आपल्याला कशा पद्धतीने द्यायचे आहेत पहा. गोईंग टू द ग्रीन ग्रॉसर शॉप. ओके, हिअर वी सी नो गोईंग टू द ग्रीन ग्रॉसर शॉप. सी हिअर, नाव लिसन. टेक अ बॅग फॉर द व्हेजिटेबल. टेक अ बॅग फॉर द व्हेजिटेबल. व्हेजिटेबलसाठी काय करायचे, बॅग द्यायची आहे. नाव लिसन. टेक मनी फॉर द व्हेजिटेबल्स. विकत घेण्यासाठी ती भाजी पैसे द्यायचे आहेत. स्टार्ट फ्रॉम युअर हाऊस. स्टार्ट फ्रॉम युअर हाऊस, तुमच्या घरापासून निघायचं आहे. वॉक डाऊन द स्ट्रीट्स. रस्त्यावरून चालायचं आहे. टर्न राईट अँड लेफ्ट. रस्त्याने चालताना टर्न व्हायचं आहे, मग ते राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला. वॉक डाऊन द स्ट्रीट, रस्त्यावरून चालायचं आहे. क्रॉस द स्ट्रीट, रस्ता पार करायचा आहे. इंटर्स ग्रीन ग्रॉसर शॉप. आणि आता इथं ग्रीन ग्रॉसरच्या काय करायचं आहे, शॉपमध्ये जायचं आहे. मीन्स each of these smaller tasks can again the divided further into even smaller task. ओके, म्हणजे अशा पद्धतीने जे इन्स्ट्रक्शन म्हणजे आहे ते डिवायडेड केले पाहिजेत. ओके, स्मॉलर टास्कमध्ये. ट्राय टू डू दॅट चूजिंग एनी वन ऑफ द अबो स्टेप्स. ट्राय टू डू दॅट चूजिंग एनी वन ऑफ द अबो स्टेप. ओके, मग चूज करायचं आहे एखादी स्टेप वगैरे. दस वी सी दॅट कम्प्युटर आर स्मार्टर दॅन मेन, बट इट इज मेन हू डू द डिफिकल्ट जॉब ऑफ मेकिंग देम स्मार्ट इनफ. आता पहा, दस वी सी दॅट कम्प्युटर आर स्मार्टर दॅन मॅन. आता तुम्हाला ह्याच्यावरून कळलं असेल की कम्प्युटर हा काय आहे, मॅनपेक्षा स्मार्टर आहे. बट इट is men who do the difficult job of making them smart enough. परंतु but men who do the difficult job of making them smart enough. तरी सुद्धा मॅन हा कसा आहे, अनेक कठीण कामं करतो, त्याच्यामुळे मेन हे काय आहे, स्मार्ट आहे. सी नेक्स्ट पॅरेग्राफ.
So the next time you play a game on a computer, the next time you play a game on a computer or watch a video or obtain some information, think of the man who put in the many effort to make it all possible. ओके मीन्स सो द नेक्स्ट टाइम यू प्ले अ गेम ऑन अ कॉम्प्युटर, जर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं असेल, गेम कॉम्प्युटरवरती खेळायचं असेल, और वॉच अ व्हिडिओ और ऑब्टेन सम इन्फॉर्मेशन, किंवा व्हिडिओ वगैरे पाहायचं असेल किंवा इन्फॉर्मेशन सर्च करायची असेल, तर थिंक ऑफ द मेन हू पुट इन सो मेनी एफर्ट टू मेक इट ऑल पॉसिबल. नाउ लिसन. So the man who put in so many effort to make it all possible means so the next time you play no game on a computer or watch a video or obtain some information, no think of the man. जर मेनला सांगायचे असेल तर who put in so many effort to make it all possible. okay means who put in so many effort. ओके ज्या इच्छा वगैरे ज्या आहेत, ओके त्या मॅनच्याने टू मेक इट ऑल पॉसिबल, ते आपण पूर्ण करू शकतो. ओके मीन्स ज्या पद्धतीने आपण इन्स्ट्रक्शन कम्प्युटरला द्याल त्या पद्धतीने कम्प्युटर हा काय होतो, चालतो. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो दिस लेसन? देन विच लेसन? कम्प्युटर्स. ओके आय थिंक यू अंडरस्टँड इट. थँक यू.